हाय, सर्वांचं स्वागत असो. एम-पी-एस-सी आपण चांगल्या रीतीने तयारी करत असणार, आय होप सो. त्याच सोबत काही असे कॅन्डिडेट असतात ज्यांना या एम-पी-एस-सी बद्दल जास्त करून माहिती नसते, तर ते आज माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. एम-पी-एस-सी हे तसं पाहिलं तर एक ॲब्रिव्हिएशन आहे. एम-पी-एस-सी म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. जसं महाराष्ट्र एक स्टेट आहे, राज्य आहे, तसं इतर राज्यांचे पण स्टेट पी-सी-एस असतात. जसं मध्य प्रदेशचं एम-पी-पी-एस-सी, बी-पी-एस-सी, बिहार पब्लिक सर्व्हिस कमिशन, जी-पी-एस-सी, गुजरात सर्व्हिस पब्लिक सर्व्हिस कमिशन, तामिळनाडू पब्लिक सर्व्हिस कमिशन, गोवा पब्लिक सर्व्हिस कमिशन, असं वेगवेगळं आहे. तसंच महाराष्ट्राचं पण एम-पी-एस-सी आहे. जसं सेंट्रलचं यू-पी-एस-सी आहे, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. तसंच एम-पी-एस-सी बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. वेगवेगळे पॉईंट्स मी याच्यात कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण की खूपदा आपण असं बघतो की आपल्याला एम-पी-एस-सीची आपण तयारी सुरुवात करून टाकतो. आपले ग्रुप्स बनवून जातात. 12वी नंतर, ग्रॅज्युएशन नंतर आपण इतरांसोबत एम-पी-एस-सीची तयारी करायला लागतो. पण एक्झॅक्टली एम-पी-एस-सीमध्ये कोणकोणत्या वेगवेगळ्या पोस्ट आहेत, त्यांचं प्रमोशन कसं होतं, कोणती पोस्टची जॉब प्रोफाईल कशी आहे, किती पेमेंट असतो, काय त्याचं क्वालिफिकेशन आहे, कशा प्रकारे बिफोर सुद्धा जर आपण 10वी नंतर 12वी नंतर जे कोणी पुढे जाऊन कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स देणार आहेत त्यांच्याकरता कोणकोणत्या अशा वेगवेगळ्या म्हणजे दरवाजे त्यांचे उघडे आहे, जेणेकरून ॲग्रिकल्चर जर मी ग्रॅज्युएशन केलं तर ॲग्रिकल्चरची एक्झाम देऊ शकतो, कारण की त्याला क्वालिफिकेशन ते लागतं. AMV RTOची एक्झाम आहे, काही इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची एक्झाम आहे, राईट. तर असं वेगवेगळं पहिल्यापासूनच जर आपल्याला माहीत असेल एम-पी-एस-सी पुढे जाऊन अशा अशा प्रकारचे वेगवेगळे ऑप्शन्स क्रिएट करते, तर आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सगळं काही माहिती भेटणार आहे. सुरुवात करूया. मी संजय पहाडे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं PW प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो. तर सुरुवात करूया एम-पी-एस-सीचं, जेणेकरून आपल्याला कळणार की एक्झॅक्टली एम-पी-एस-सी मध्ये कोणकोणत्या पोस्ट आहे. हा वाला व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांसोबत, फॅमिलीसोबत, तुमच्या आईवडिलांसोबत शेअर करू शकतात, जेणेकरून तुम्ही त्यांना सांगू शकतात की बाबा एम-पी-एस-सी मध्ये एवढ्या एवढ्या पोस्ट असतात, अशा अशा अपॉर्च्युनिटीज मला उघडे आहेत, त्यामध्ये मी ही अपॉर्च्युनिटी ग्रॅस्प करून लवकरात लवकर, जसं प्रिलिम आहे, मेन्स आहे, काही काही यांना इंटरव्ह्यू आहे, तर त्या सगळ्या पोस्ट मी बघू शकतो. एकंदरीत सुरुवात करूया या व्हिडिओला. बघा, कॉम्पिटिटिव्हची एक्झामची तयारी करत असताना तुम्हाला चौकस बुद्धी ठेवावं लागते. नुसतं हार्डवर्क करून चालत नाही, त्यासोबत स्मार्ट वर्क पण पाहिजे. कोणत्या पर्टिक्युलर एक्झामचे कोणते पेपर पॅटर्न आहे, त्यांचं प्रोसेस काय आहे, कशा प्रकारे आपण त्याला पुढे जाऊ शकतो, या सर्व गोष्टी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, सगळं एकच व्हिडिओमध्ये. त्यामुळे तुम्हाला इतरत्र कुठेही जायची गरज नाही. याच्यामध्ये मी तुम्हाला येणाऱ्या राज्यसेवेचा डिस्क्रिप्टिव्ह पेपर पॅटर्न पण दाखवणार, कंबाईन संयुक्त ज्या फेमस पोस्ट आहे त्याच्याबद्दल पण सांगणार, त्याच्यासोबत ज्या इतर टेक्निकल एक्झाम आहे जशा इंजिनिअरिंगच्या, ॲग्रिकल्चरच्या, त्या पण मी तुम्हाला एक्सप्लेन करणार. त्यांचा सिलेबस, त्यांचं क्वालिफिकेशन, त्यांचं एज लिमिट, एज क्रायटेरिया, कशाला कोणतं सर्टिफिकेट लागतं, रिझर्वेशन घेण्याकरता काय काय करू शकतो, कोणकोणते सर्टिफिकेट आत्तापासूनच तयार ठेवावे, वगैरे वगैरे. सुरुवात करूया. बघा, नॉर्मली ऑर्गनायझेशन जर आपण महाराष्ट्रात बघितलं तर अशा 3 ते 4 वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्स आहे ज्या एक्झाम्स कंडक्ट करतात. सर्वात पहिले ह्यावाल्या ऑर्गनायझेशन बद्दल बोलूया. जसं पोलीस डिपार्टमेंटची एक ऑर्गनायझेशन आहे, ते पोलीस भरती सरळ सेवा एक्झाम्स कंडक्ट करत होते. रेव्हेन्यू डिपार्टमेंटची आहे तलाठी वगैरे, सहकार भरती, नगर परिषद, हेल्थ डिपार्टमेंट आहे, आरोग्य भरती, या सगळ्या सरळ सेवा. पहिल्यांदा काय होत होतं, जिल्हा निवड समिती कलेक्टरद्वारे, प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळा कलेक्टर असतो, त्या कलेक्टरच्या आधिपत्याखाली वेगवेगळी जिल्हा निवड समिती फॉर्म व्हायची. ते एक्झामची एक्झाम पेपर वगैरे सगळं मॅनेजमेंट बघायचं, एक्झाम पेपर सेट करायचे, ठीक आहे. पण आता मध्यंतरी 2-3 वर्षापासून हे सगळं प्रायव्हेट ऑर्गनायझेशनला देण्यात आलेलं आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आपण TCS, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस, ॲज वेल एज IBPS या ऑर्गनायझेशनचा समावेश करतो. आजकाल त्या एक्झाम घेत आहे. पुढे जाऊन असं सांगितलं जात आहे की ह्या पण एक्झाम्स आता एम-पी-एस-सी कंडक्ट करणार आहे. सध्या तरी एक 8 दिवसापूर्वी विधानसभेत फडणवीस यांनी सांगितलं होतं की गट क च्या जेवढ्या काही सरळ सेवा किंवा क्लास 3च्या पोस्ट आहे त्या सर्व एम-पी-एस-सी करतील. आता एक्झॅक्टली त्याच्यात कोणकोणते एक्झाम्स येतात, काय काय येतात, हे अजून ऑफिशियली एम-पी-एस-सीद्वारे एक्सप्लेन करण्यात आलेले नाही, नोटिफिकेशन देण्यात आलेलं नाही.
जस्ट ते एक्सप्लेन केलेलं आहे, अनाऊन्स केलेलं आहे. तर ते जसं येईल तसं मी तुम्हाला अपडेट करणार. तर यावाल्या एक्झाम्स आहेत सरळ सेवेच्या. ठीक आहे, याच्यात एकच एक्झाम असते. याच्यात असं काही प्रामुख्याने मेन्स असते, इंटरव्ह्यू असतं असं नाही. एकच वन डे एक्झाम असते, 1-2 तासाचा पेपर असतो. ऑनलाईन एक्झाम असते. TCS IBPS कंडक्ट करणार, डायरेक्ट सॉल्व्ह करायचं, एकाच याच्यात तुम्हाला पोस्ट भेटून जाते. मॅटर क्लोज. ठीक आहे, ज्यांना कोणाला इकॉनॉमिक बॅकग्राऊंडचा प्रॉब्लेम आहे, लवकरात लवकर पोस्ट पाहिजे आहे, काही सोशल इश्यू आहे, कल्चरल इश्यूज आहे, त्यांच्याकरता ह्यावाल्या मस्त एक्झाम आहे. आता आफ्टर कोविड नंतर ह्या एक्झाम्स पटापट घेण्यात आल्या, कारण त्यांचा व्हॅकन्सीचा बॅकलॉग खूप मोठा होता. ठीक आहे, आता अजून पोलीस भरती येणार आहे. तलाठी झालेली आहे, सहकार झालेली आहे, नगर परिषद झालेली आहे, आरोग्य भरती झालेली आहे. या सगळ्या किंवा वेगवेगळ्या म्युन्सिपाल्टीच्या महानगरपालिकेची एक्झाम होतात. पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, PCMC वगैरे वगैरे यांचे पण एक्झाम्स चालू असतात. जसं त्याचं नोटिफिकेशन येत असतं आपल्या PW प्लॅटफॉर्मवर तुम्हाला ते भेटणार. आता येऊया प्रामुख्याने MPSC बद्दल. MPSC हे कमिशनचं नाव आहे. हे एक्झाम्स कंडक्ट करतात. गव्हर्नमेंटकडून जेवढे काही पद व्हॅकन्सीची लिस्ट येते की आम्हाला सपोज 1200 व्यक्तींची व्हॅकन्सी आहे, तर तुम्ही या 1200 व्यक्ती वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या क्लासेसनुसार, म्हणजे क्लास 1 ऑफिसर, क्लास 2 ऑफिसर, ठीक आहे, अशा हिशोबाने त्यांच्याकडे पद येतात. मग MPSC ॲज अ कंडक्टिंग बॉडी त्याचा चार्ट वगैरे तयार करते, अनाऊन्समेंट करते की पुढच्या वेळेस एवढ्या व्हॅकन्सी असणार आहे. ते एक प्री बेसिसवर 2024 किंवा आता 2025 मध्ये कोणकोणते व्हॅकन्सी असणार आहे, कोणकोणते एक्झाम्स कोणकोणत्या वेळेला, टेंटेटिव्हली त्याला एक टेंटेटिव्ह स्केड्यूल असं म्हटलं जातं. तर 2025चा स्केड्यूल अजून यायचा आहे. ठीक आहे, त्याच्यातही आपल्याला कळेल एक्झॅक्टली ग्रुप Aच्या, ग्रुप Bच्या, ग्रुप Cच्या किती व्हॅकन्सी, किती पोस्ट असणार आहे. सध्या तरी आपण बघूया MPSC कोणत्या प्रकारे एक्झाम्स कंडक्ट करते. यामध्ये राज्यसेवा प्रामुख्याने आपण म्हटलं जातं. याला कधी कधी तुम्ही MPSCची एक्झाम असं नाव सुद्धा देतात, पण प्रामुख्याने म्हटलं जायचं तर त्याला राज्यसेवा असं म्हणतात. आजकाल त्याला नागरी सेवा पण असं म्हटलं जातं. मी पुढे दाखवणार आहे. याच्यात क्लास 1 आणि क्लास 2 ची पदे भरली जातात. ही सगळी गॅझेटेड म्हणजे राजपत्रित, ऑथेंटिकेटेड बाय द प्रेसिडेंट ऑफ इंडिया याच्याकडून तुमची नियुक्ती केली जाते. आणि काही पोस्ट आहे कंबाईनच्या, याला आपण संयुक्त म्हणतो. संयुक्त गट ब आणि गट क म्हणजे ग्रुप Bच्या आणि ग्रुप Cच्या याच्यात क्लास 2 आणि क्लास 3 पोस्ट असतात. याच्यात पण क्लास 2 आहे पण हे गॅझेटेड आहे. याच्यात क्लास 2 आणि क्लास 3 आहे पण या नॉन गॅझेटेड आहे, म्हणजे राजपत्रित नाही. ठीक आहे, याच्यामधील काही एक्झाम्सला म्हणजे याच्यात टोटल 10 पोस्ट असतात. या 10 पोस्टचं मी नाव तुम्हाला सांगणार आहे. तर 10 मधून फक्त एका पोस्टला म्हणजे PSIला इंटरव्ह्यू असतो, बाकीच्यांना इंटरव्ह्यू नसतो. काही जणांना जसं क्लर्क टायपिस्ट झालं, टॅक्स असिस्टंट झालं, यांना टायपिंग सर्टिफिकेट लागतो. काही AMVI आहे त्याला वेगळी टेक्निकल क्वालिफिकेशन लागते. काहींना शारीरिक चाचणी सुद्धा लागते, जसं PSIला शारीरिक चाचणी पण आहे आणि इंटरव्ह्यू पण आहे. ठीक आहे, आणि यांना सगळ्यांना इंटरव्ह्यू वगैरे असतोच. आणि काही पोलीस डिपार्टमेंटच्या यांना शारीरिक चाचणी पण आहे, म्हणजे तेवढी हाईट वगैरे तुमची असली पाहिजे, तेवढं वेट वगैरे तुमचं असलं पाहिजे. ते मी तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे, तर मोठ्यामोठीमध्ये एवढं असं आहे. आता आपण याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. बघा, 2 प्रामुख्याने आहे, संयुक्त गट ब आणि क आणि राज्यसेवा. सुरुवात करूया राज्यसेवेने. राज्यसेवेमध्ये वेगवेगळे हे वाले इंग्लिश मराठी दोन्ही सांगणार आहे मी तुम्हाला टर्म्स, त्यामुळे कन्फ्यूज होणार नाही ॲटलिस्ट तुम्हाला लँग्वेजमुळे. बघूया याच्यात काय काय आहे. राज्यसेवा याला स्टेट सर्व्हिस असं सुद्धा म्हटलं जातं, नागरी सेवा सुद्धा म्हटलं जातं. जसं राज्यसेवा, नागरी सेवा असं. याच्यामध्ये मग यांत्रिकी, विद्युत, स्थापत्य, विद्युत यांत्रिकी, कृषी, सहाय्यक नियंत्रक, अन्न व औषध आणि वनसेवा, फॉरेस्ट यांचंच इंग्लिश नाव आहे बघा 1 ते 9. स्टेट सर्व्हिस, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग, स्थापत्य म्हणजे सिव्हिल, इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल, ॲग्रिकल्चरल, लिगल मेट्रोलॉजी, त्याच्यानंतर फूड अँड ड्रग सर्व्हिसेस, फूड अँड ड्रग इन्स्पेक्टर तुम्ही बघितलं असेल, फॉरेस्ट सर्व्हिसेस, वन सेवा, अशा 9 टोटल पोस्ट असतात. एकंदरीत राज्यसेवा याला कंडक्ट करतो, म्हणजे सर्वांची प्रिलिम एकत्रच होते. एकच पेपर असतो, त्याच्यातून तुम्ही प्रिलिम देऊ शकतात आणि त्याच्यानुसार कट ऑफ वेगवेगळे लावले जातात. मेन्स ऑफकोर्स मेन्स सगळ्यांची वेगवेगळे होणार आहे, कारण की हे टेक्निकल एक्झाम आहे. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, ॲग्रिकल्चरल यांना त्यांच्या टेक्निकलचा पेपर येतो. ठीक आहे,
तर ते वाला वेगळं असतात, इथं जनरल पेपर असतात, दोघेही तुम्हाला सांगणार आहे. तर सुरुवात करूया. बघा, या संयुक्त ग्रुप बी आणि सी मध्ये टोटल 10 पोस्ट असतात. या ग्रुप बीच्या पोस्ट झालेल्या आहे, या ग्रुप बी याला म्हणतो, आणि या ग्रुप सीच्या पोस्ट. ठीक आहे. ग्रुप बी मध्ये 4 पोस्ट येतात. सहाय्यक कक्षा अधिकारी, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, याला एएसओ प्रामुख्याने मी ॲब्रिव्हिएशन म्हणतो. एएसओ, एसटीआय, पीएसआय, सब रजिस्टर एसआर, त्यानंतर कर सहाय्यक टीए, टॅक्स असिस्टंट, एक्साइज ईएसआय, इंडस्ट्री इन्स्पेक्टर, क्लर्क टायपिस्ट, टेक्निकल असिस्टंट आणि असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर AMVI असं प्रामुख्याने म्हणतो. ग्रुप सीच्या 6 पोस्ट, ग्रुप बीच्या 4 पोस्ट एक्झॅक्टली असतात. आता राज्यसेवेचं बघूया. एक्झॅक्टली राज्यसेवा ग्रुप ए आणि बी मध्ये एक्झामिनेशन पॅटर्न कसा असतो, कशा प्रकारे याचा सिलेबस असतो, 1 बाय 1 बघूया. याची PDF सुद्धा तुम्हाला भेटणार आहे. नाही जरी तुम्ही हे बघा टेलिग्रामवर तर मी अपलोड करणारच, पण सपोज तुम्हाला नाही भेटलं तर तुम्ही डायरेक्टली हा व्हिडिओ पॉज करून, रेकॉर्डेड स्वरूपात आहे त्यामुळे शेवटपर्यंत असणार, पॉज करून तुम्ही लिहू शकतात. नाहीतर तुम्हाला गुगलवर किंवा MPSC वाटलं तर तुम्हाला MPSCची वेबसाईट सांगतो, MPSC असं टाका तुम्ही, www.mpsc.gov.in. याच्यावर तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पासून, टेंटेटिव्ह शेड्यूल पासून तुमचा ऑनलाईन फॉर्म भरण्यापर्यंत सगळी काही इन्फॉर्मेशन याच्यात दिलेली असते. ठीक आहे. आता संवर्ग बघूया वेगवेगळं, की हा आता राज्यसेवा परीक्षेचा बघतोय. राज्यसेवा परीक्षेमध्ये एकूण 40+ अशा वेगवेगळ्या पोस्ट आहेत, त्या बघूया. त्याच्यापैकी पहिलं एक प्रकल्प अधिकारी श्रेणी 1 गट अ च सर्वात जास्त आहे. त्याच्यानंतर म्हणजे उपजिल्हाधिकारीच्या पण वरची याची पोस्ट असते. ठीक आहे, ते आपण एकदा बघूया. हा आवाज येतोय. हा महाराष्ट्रात कुठेही याची पोस्टिंग होते. महाराष्ट्रात कुठे म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्रात जेवढे जिल्हे आहे तुमच्या रँकनुसार तेवढी पोस्ट दिली जाते. नंतर ते बाय प्रमोशन वाईज तुम्ही इकडे तिकडे जाऊ शकतात. तर असं एकंदरीत आहे यांचं हे सॅलरी. बघा, सॅलरीला पाहून वगैरे असं पोस्ट काही तुम्ही करू नका. आणि असं तसा पण अभ्यास करताना आपण ही पोस्ट करता केली पाहिजे, ह्या पोस्ट करता केली पाहिजे असा अभ्यास करता येत नाही. तुम्हाला तुमचा बेस्ट 100% बेस्ट द्यावं लागतं. मग तुमच्या रँकनुसार, तुमच्या मार्कानुसार तुम्हाला पोस्ट ॲलोकेट केली जाते. ठीक आहे. तर उपजिल्हाधिकारी म्हणजे गट अ ची पोस्ट आहे, प्रामुख्याने फेमस पोस्ट आहे. डेप्युटी कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर झाल्यानंतर एक 10-15 वर्षाच्या नंतर तुम्हाला कलेक्टर हे जिल्हाधिकारी प्रमुख पद दिलं जातं. तर असं वेगवेगळं आहे. ठीक आहे. बघा, गट अ याच्या बढतीची संधी पण बघा. उपजिल्हाधिकारी यांच्या निवड श्रेणीतील त्यातील पुढे पद, पोलीस अधीक्षक, राज्य कर उत्पादक वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे. त्याच्यानंतर 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी या वेगवेगळ्या पोस्ट आहे, कुठेही तुमचे होऊ शकतात. जसं हे बघा, मुख्याधिकारी नगरपालिका नगर परिषद, तर नगरपालिका नगर परिषद क्षेत्रात होऊ शकते. आता प्रत्येक ठिकाणी नगरपालिका नगर परिषद आहे, पण प्रत्येक ठिकाणी महानगरपालिका नाहीये. तर वेगवेगळं तसं तुमचं ते बायफर्गेशन होतं, त्यानुसार तुम्हाला पोस्टिंग दिली जाते. ओके. आता पुढे बघूया, बाल विकास प्रकल्प अधिकारी वगैरे वगैरे. तहसीलदार पण हा खूप प्रामुख्याने बेस्ट पोस्ट आहे. ठीक आहे. खूप जण याच्याकरता डेप्युटी कलेक्टर नंतर याचाच प्रेफरन्स देतात. तुम्हाला प्रेफरन्स द्यावं लागतं. ते प्रिलिमच्या नंतर मेन्सच्या जेव्हा फॉर्म भरतो आपण तेव्हा ते प्रेफरन्स द्यावे लागतात. ते प्रेफरन्स पण कसे द्यायचे असतात, ॲज अ फिमेल कॅन्डिडेट म्हणून किंवा ॲज अ मेल कॅन्डिडेट म्हणून, किंवा लग्न झालं, लग्न नाही झालं, अशा वेगवेगळ्या तुम्ही ज्या गटामध्ये मोडतात त्या गटाकरता वेगवेगळं प्रेफरन्सची एक लिस्ट असते, ती पण मी शेअर करेल. ठीक आहे. ते असं बघून घ्या. त्याच्यानंतर उपशिक्षण अधिकारी, महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब, लेखा अधिकारी. आता हे लेखा अधिकारी असतो गट ब चा, तर याच्यात तुम्हाला कॉमर्सची पोस्ट असावी लागते क्वालिफिकेशन. आता एक्झॅक्टली असा तुम्ही विचार करू शकत नाही, किंवा असंही खूपदा मेसेज किंवा फोन येतो की सर मी या पोस्ट करता एलिजिबल आहे का, मी याच्याकरता आहे का. आता आजकाल तसं काही राहिलेलं नाहीये. जेव्हा तुम्ही तुमचा अकाउंट प्रोफाईल क्रिएट करतात तेव्हा एक्झॅक्टली जेव्हा वॅकन्सी येते, जेव्हा त्याच्यावर क्लिक करतात तिथे एक ऑप्शन येतो चेक एलिजिबिलिटी म्हणून. तर डायरेक्टली तुमच्या प्रोफाईलनुसार तो ऑनलाईन सिस्टम तुम्हाला दाखवून देतो की तुम्ही या पोस्ट करता एलिजिबल आहात. तर असा आपण विचार करून काही उपयोग नाही. आता डायरेक्टली तुम्हाला ते येऊन जातं. ठीक आहे. त्यानंतर सहाय्यक गट अधिकारी म्हणजे BDO, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसरला सहाय्य करणारा तो ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर ग्रुप ए चा, त्याला सहाय्यक म्हणून ग्रुप बी चा, असं वेगवेगळी पोस्ट आहे. ठीक आहे. पेमेंटवर जाऊ नका. लगभग तुम्हाला 90 ते 80 हजाराच्या दरम्यान
हातात सगळं कटकट करून पेमेंट पडत असतो, पण या पेमेंट म्हणून आपण याला बघत नाही, तर एक पॉवर समाजाला बदलण्याची. बघा, जर तुम्हाला समाजाला बदलायचं असेल तर तुमच्या हातात पॉवर पाहिजे, पॉझिटिव्ह वृत्ती. नाही तर ऐकणार कोण? घरात कोणी ऐकत नाही आपल्या, तर बाहेरचे कोण ऐकणार? त्याच्याकडे पॉवर पाहिजे ना, तर ह्या पॉवर ह्या पोस्ट तुम्हाला देतात. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या वेगवेगळ्या 35, ठीक आहे, महाराष्ट्रात कुठेही असं. हेच मी जे तुम्हाला आता मराठीत सांगितलं हे सेम इंग्लिशमध्ये आहे. यांचं सॅलरी सोबत वेगवेगळं स्केल, डेप्युटी डायरेक्टर, प्रोजेक्ट ऑफिसर, त्याच्यानंतर डेप्युटी कलेक्टर, आणि हा तोच सिक्वेन्स आहे जेवढी यांची पॉवर आहे. तर सर्वात जास्त पॉवर, मग त्याच्यानंतर असं खाली खाली जात जात पुढे बघा ह्या वाल्या सगळ्या पोस्ट. ठीक आहे. आता बघूया ग्रुप बीच्या पोस्ट. त्या ग्रुप एचे दाखवल्या 41 पोस्ट आहे, या ग्रुप एचे झाल्या. आता या ग्रुप बीचे बघा, म्हणजे या ग्रुप ए पोस्ट लिस्ट, ग्रुप ए पोस्ट लिस्ट, ग्रुप बी पोस्ट लिस्ट. ग्रुप बी मध्ये डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर, ARTO. आता हे वाला तुम्हाला माहितच आहे, गाडीचा नंबर किंवा नवीन गाडी घेतली रजिस्ट्रेशन करावं लागतं. सर्वात चांगली पोस्ट आहे, खूप फेमस आहे. म्हणजे फेमस या करता कारण की ऑफिशियली तुम्ही बोलू शकत नाही, पण एक लक्षात घ्या, हा जो पेमेंट तुम्हाला दिसतोय ना, याच्या काही पट तुम्हाला पेमेंट हातात येतो. ठीक आहे. हा मंत्रालय सेक्शन ऑफिसर, ही पण चांगली आहे. तुमच्या सहीशिवाय एकही फाईल पुढे सरकत नाही. तर ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये तुम्ही वेगवेगळे तुमचे कॉन्टॅक्ट तयार होतात. आता बघा, हे सगळं एक्सप्लेन करत बसायची गरज नाही. सब रजिस्टर ऑफिस आहे, कोऑपरेटिव्ह सोसायटीज, जेवढ्या कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहे महाराष्ट्रात त्यांचं चेक करणं, त्यांचं बॅलन्स पेमेंट चेक, म्हणजे ते काय अकाउंटिंग वगैरे असेल किंवा त्यांचं फाईल पुढे घ्यायची असेल, काही प्रोजेक्ट असेल, याच्याकरता सब रजिस्ट्रार असतो. डेप्युटी सुप्रिटेंडंट लँड रेकॉर्डर्स असतात, त्याच्या अंडर तलाठी काम करत असतो. डेप्युटी सुप्रिटेंडंट आहे. या सगळ्या ग्रुप बीच्या पोस्ट आहे. आणि शेवटची ग्रुप बीची पोस्ट आहे नायब तहसीलदार. तहसीलदारच्या अंडर 3-4 नायब तहसीलदार असतात, ते त्याला हेल्प करत असतात. ही पण खूप चांगली पोस्ट आहे. तहसीलदार हा त्या त्या तालुक्यामध्ये राजा असतो, राजा. ठीक आहे. हा जसं प्रत्येक गावात तलाठी हा त्याचा राजा असतो तसं. ठीक आहे. आता अदर एक्झामिनेशन बद्दल बघूया, जे टेक्निकल किंवा ग्रुप बीची एक्झाम आहे. जसं जलसंपदा विभाग PWD डिपार्टमेंट, याच्यामध्ये सहाय्यक कार्यकारी अभियंता गट अ, याचं इंग्लिशमध्ये पण नाव दिलेलं आहे. पण या सगळ्या टेक्निकल पोस्ट आहे. याच्याकरता तुम्हाला टेक्निकल बॅकग्राऊंड, म्हणजे त्या मेकॅनिकल झालं, सिव्हिल झालं, इलेक्ट्रॉनिक झालं, ती पोस्ट पाहिजे. असं नुसतं कॉमर्सवाला, सायन्सवाला, आर्ट्सवाला नाही देऊ शकत. ठीक आहे. तर काही टेक्निकल, हे टेक्निकलवाले आपल्या नॉर्मल राज्यसेवेमध्ये येऊ शकतात, म्हणजे ती पण एक्झाममध्ये हे कॉम्पिट करू शकतात, त्यांच्या पण टेक्निकल एक्झाममध्ये कॉम्पिट करू शकतात, पण आपण त्यांच्या तिकडे जाऊ शकत नाही असं. ठीक आहे. तर जर कोणाला असं 2-2, 3-3 ठिकाणी कॉम्पिट करायचं असेल तर त्यांनी आत्तापासूनच मग याच्यात पोस्ट घेतली पाहिजे, तुमची डिग्री त्याच्यात पाहिजे. हां, अजून एक सांगतो, या सर्व एक्झाम घेण्याकरता असं डिग्रीमध्ये 60% पाहिजे, डिस्टिंक्शनच पाहिजे असं काही नाही आहे. नॉर्मल 40%, 35% जरी भेटले, फक्त तुम्ही पास पाहिजे ग्रॅज्युएशनमध्ये. हां, काही काही पोस्ट अशा आहे जसे कॉमर्सच्या लेखा अधिकारी वगैरे वगैरे, त्याच्यात मिनिमम 55% वगैरे, ते मी पुढे दाखवलेलं आहे. मिनिमम पर्सेंटेज तेवढे पाहिजे, तर ते तेवढं टेक्निकल झालं. पण असं नॉर्मली 99% कोणतेही पोस्ट करता ग्रॅज्युएशनमध्ये एवढेच मार्क पाहिजे, एवढेच पर्सेंटेज पाहिजे असं काही नाही आहे. ठीक आहे. किंवा पहिल्याच अटेम्प्टमध्ये पास पाहिजे, 4 वेळेस अटेम्प्ट देऊन 5 वेळेच्यात पास झाला तो नाही देऊ शकत, असं काही नाही आहे. ठीक आहे. ह्या सगळ्या मिथ्स आहे. त्यानंतर जलसंपदा विभाग, तसे पाणी पुरवठा स्वच्छता विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, वेगवेगळ्या यांचं पद आहे. विद्युत अभियांत्रिकी सेवा, विद्युत व यांत्रिकी, याच्यात यांत्रिकी, ठीक आहे, मेकॅनिकल वगैरे वगैरे. त्याच्यानंतर मत्स्य विभाग, फिशरी डिपार्टमेंट, महाराष्ट्र वन विभागामध्ये 2 प्रामुख्याने पद आहे. पहिले एक तर गट अ सहाय्यक वनरक्षक, आणि एक वनक्षेत्रपाल गट ब. ठीक आहे. मस्त पोस्ट आहे ही पण. त्याच्यानंतर अन्न व औषध प्रशासकीय सेवा, त्याच्यानंतर अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग. ठीक आहे. आता युआ फॉरेस्टवर, फॉरेस्टमध्ये असिस्टंट कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट, ACF त्याला म्हटलं जातं, आणि RFO रेंज फॉरेस्ट ऑफिसर, ही पण खूप चांगली पोस्ट आहे. ही ग्रुप बीची आहे, ही ग्रुप एची आहे. ठीक आहे. ज्यांना असं शांत सिव्हिलियन वगैरे एरियामध्ये नाही पाहिजे, जंगलात जाऊन प्रामुख्याने राहायचं आहे, राईट, आरामाची जिंदगी जगायची आहे, त्यांच्याकरता या पोस्ट आहे. आरामाची म्हणजे याचा अर्थ काम नाही करायचं असं नाही आहे, आहे काम, पण गर्दी नको,
आरामात लाईफ पाहिजे, सगळं आता शांततेत पाहिजे, तर त्यांच्याकरता या पोस्ट आहे. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर सर्व्हिसमध्ये 3 पोस्ट आहे प्रामुख्याने. ग्रुप ए ची एक पोस्ट, त्याच्यानंतर ग्रुप बी ची, आणि ग्रुप बी ला पण एक ज्युनियर असतो, ग्रुप बी ज्युनियर, वेगवेगळ्या पोस्ट आहे. ठीक आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पण हे जे तुम्हाला मराठीत नाव सांगितले होते तेच मी इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे की असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, असिस्टंट इंजिनियर, सब डिव्हिजनल वॉटर कन्झर्वेशन ऑफिसर, वॉटर कन्झर्वेशन ऑफिसर, त्यांचे सॅलरी स्केल्स. त्याच्यानंतर मेकॅनिकलमध्ये असिस्टंट इंजिनियर मेकॅनिकल ग्रुप बी, इलेक्ट्रिकमध्ये ग्रुप बी. ठीक आहे. त्यानंतर आता कंबाईन, ज्याच्याबद्दल आपण आतुरतेने वाट बघत आहोत, ह्या संयुक्त एक्झाम, यामध्ये टोटल एकूण 10 पोस्ट आहे. ग्रुप बीच्या 4 पोस्ट आहे, ग्रुप सीच्या तुम्हाला सांगितलं 6 पोस्ट आहे. पहिले ग्रुप बी बद्दल बोलूया. या 4 पोस्ट आहे. सहाय्यक कक्षा अधिकारी म्हणजे ASO, हे राज्य कर, बघा ह्या सगळ्या एक्झामचं म्हणजे जॉब प्रोफाईल पण सांगतो. जे कोणी प्रॉपर मुंबईचे आहेत, ज्यांना फक्त मुंबईमध्ये मंत्रालयामध्येच पोस्टिंग पाहिजे, इतरत्र मुंबई सोडून जिंदगीभर जायचं नाही, त्यांना ASO हे पद आहे, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, डायरेक्ट मुंबईमध्येच मंत्रालयामध्ये पोस्टेड असणार असं. त्यामुळे ऑफकोर्स मंत्रालयात किती कशा पोस्ट निघणार, त्याची व्हॅकन्सी कमी असल्यामुळे याचा कट ऑफ जास्त लागतो. बाकी PSI ऑल ओव्हर महाराष्ट्रात कुठेही, STI ऑल ओव्हर महाराष्ट्रात कुठेही असं, तर त्यांचं कट ऑफ पण तेवढा कमी लागणार, कारण की व्हॅकन्सी जास्त असते. क्लर्क टायपिस्टचा सर्वात कमी कट ऑफ लागतो, कारण की व्हॅकन्सी सर्वात जास्त असते असं, हे तुम्हाला माहीत पाहिजे. ठीक आहे. जसं दिले बघा, विविध मंत्रालयीन विभाग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे कार्यालय, किंवा राज्य शासनाचे वस्तू सेवा कर मध्ये राज्य कर निरीक्षक, राज्य शासनाच्या पोलीस दलाच्या महाराष्ट्रातील कोणते कार्यालय आहेत, राज्य शासनाच्या नोंदणी व मुद्रांक म्हणजे रजिस्ट्री ऑफिस, हे दुय्यम निबंधक, ही पण खूप चांगली पोस्ट आहे, ही नवीन ऍड झालेली आहे, खूप चांगली पोस्ट आहे. जर कोणाला सेटल लाईफ पाहिजे तर याच्यामधून ही वाली निवडण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. त्यानंतर ह्या ग्रुप सीच्या पोस्ट आहे उद्योग संचालनालय, दुय्यम निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक विमा इन्शुरन्स कंपनीजमध्ये, आणि कर सहाय्यक, टॅक्स असिस्टंट, आपलं टॅक्स असिस्टंट, टेक्निकल असिस्टंट. ठीक आहे. वेगवेगळे 2 वेगवेगळे आहे, TA नाव आहे, पण ते असं कन्फ्यूज होऊ नका. हे टी आहे पण विमामधलं टेक्निकल आहे, हे टॅक्स असिस्टंट आहे, करवाला आहे. ठीक आहे. आणि हे लिपिक टंकलेखक, क्लर्क टायपिस्ट आणि सहाय्यक मोटर वाहन निरीक्षण AMVI, असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर, याच्याकरता वेगळी मेन्सची पेपर होते 300 मार्काची, 1 तासाची, ते इंग्लिशमध्येच पेपर असतो, तो पण पेपर पॅटर्न मी दाखवणार आहे. बघा, मला मोठा सेशन करायचा नाहीये, लहानातल्या लहान सेशनमध्ये मला हे सगळं तुम्हाला समजून दाखवायचं आहे. जसं मी तुम्हाला मराठीमध्ये नाव सांगितलं, आता इंग्लिशमध्ये PSI, ASO, STI, स्टॅम्प सब रजिस्टर, स्टॅम्प इन्स्पेक्टर, एक्सेस सब इन्स्पेक्टर, ESI, टॅक्स असिस्टंट, कर सहाय्यकवाला, क्लर्क टायपिस्ट, या 2 याला टायपिंग सर्टिफिकेट लागतं, मराठी किंवा इंग्लिश. टेक्निकल असिस्टंट, इंडस्ट्री इन्स्पेक्टर, हे झाले इंग्लिशमधनं AMVI वेगळं. ग्रुप सीची पोस्ट आहे. हा, पहिल्यांदा याची वेगळी स्वतः एक्झाम व्हायची, प्री मेन्स सगळं, पण आता ते MPSCने या ग्रुप BC मध्ये त्याला इन्क्लूड करून टाकलं. AMVI बद्दल बोलतोय. आता एज लिमिट बद्दल बोलूया. नॉर्मली एज लिमिट तुम्हाला मिनिमम फक्त कर सहाय्यक करता 18 आहे, बाकी नॉर्मली तुम्हाला 19 आहे. कर सहाय्यक 18 आणि सहाय्यक कक्षा अधिकारी ASO 18 आणि दुय्यम निरीक्षक 18, बाकी सगळं लगभग 19च आहे. नॉर्मल जर तुम्ही ओपन जनरल कॅटेगरी असणार तर 38 वयावर्षापर्यंत तुम्ही देऊ शकतात. आणि जर रिझर्वेशन घेतलं, रिझर्वेशन म्हणजे EWS घेतलं, OBC घेतलं, SBC सर्टिफिकेट घेतलं, एक्स सर्व्हिसमॅन आहे वगैरे वगैरे, SC ST NT, जे काही रिझर्वेशन कॅटेगरीज आहे त्यांना 5 वर्ष रिलॅक्सेशन भेटतं, तर त्याच्यात 43 वर्ष, 38 आणि 43 असं. पण काही पोलीस अधीक्षक मध्ये 31च वर्ष आहे PSI मध्ये. ठीक आहे. 31 जनरल कॅन्डिडेट असं. ठीक आहे. हे सगळं दिलेलं आहे. अमागास म्हणजे OBC, हे दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त. ठीक आहे. 45 45 45. राज्यसेवा मुख्य परीक्षा बघा, जसं नॉर्मली तुम्ही 19 38 मॅक्झिमम, रिझर्वेशन सोबत 43. ठीक आहे. स्थापत्य यांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, कृषी, वनसेवा, अन्न औषध आणि वैधमापन शास्त्र लगभग सेमच आहे. मिनिमम 19 वरती 38 जनरलचं बोलतोय, आणि 5 वर्ष रिलॅक्सेशन 43, आणि अंशकालीन आपलं प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, दिव्यांग वगैरे त्यांना 2 वर्ष अजून एक्स्ट्रा, तर 43 मध्ये 2 मिळवले 45 असं.
ठीक आहे. अकॅडमिक क्वालिफिकेशन बघूया. आता पहिले ग्रुप एचं राज्यसेवेचं मी सांगतोय तुम्हाला. जसं बघा, सहाय्यक संचालक वित्तलेखा याच्यामधली जी राज्यसेवेची पोस्ट आहे वित्तलेखा तुम्हाला सांगितलं होतं, याच्याकरता तुम्हाला संविधानिक विद्यापीठ म्हणजे वाणिज्य शाखा कॉमर्सची तुम्हाला जसं सांगितलं 55 मिनिमम टक्के पाहिजे, किंवा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर अकाउंटंट्स, इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट म्हणजे हा CA, हा CWA, त्याच्यानंतर विद्यापीठ वाणिज्य कोणती डिग्री ऑनर्स केलं तरी चालतं, हे भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या मान्यता प्राप्त असं. ठीक आहे. सहाय्यक प्रादेशिक परिवहन म्हणजे मोटर व्हेकल इन्स्पेक्टर यांच्याकरता यांत्रिकी किंवा ऑटोमोबाईल अभियांत्रिकीमधील पदवी किमान 4 वर्षाची पदवी असावी. लेखा वित्त करता पण हे सेमच आहे. ठीक आहे. तांत्रिक करता हे तांत्रिक त्यांचं जसं मेकॅनिकल तुम्ही एक्झाम देताय तर मेकॅनिकलच पोस्ट पाहिजे, त्याच्याकरता सिव्हिल नाही चालणार, सिव्हिल करता सिव्हिलच पाहिजे. हे सांगायची गोष्ट नाही, कॉमन सेन्स आहे. हे एकदा तुम्ही वाचलं तर तुम्हाला कळून जाईल. उद्योग अधिकारी करता वेगवेगळे विज्ञान शाखेतील संवैधानिक विद्यापीठाची पट हे इंग्लिशमध्ये पण देतोय तुम्हाला. जसं इंग्लिशमध्ये नाव आहे बघा, हे स्थापत्य सिव्हिल, सिव्हिल करता बी किंवा B.Tech सिव्हिल अँड वॉटर मॅनेजमेंट, सिव्हिल अँड एन्व्हायरमेंटल, कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी, स्ट्रक्चरल सिव्हिल इंजिनिअरिंग या पदवी असेल तरी चालतं. अभियांत्रिकीमध्ये सेम आहे, B.Tech इंडस्ट्रियल प्रोडक्शन ऑटोमोबाईल कोणतीही घ्या तुम्ही. ठीक आहे. आतापासून तुम्ही तयारी करू शकतात किंवा पुढे जर केलेली असेल तर तुम्ही या पद करता अप्लाय करू शकता, हे तुम्हाला माहित पाहिजे. जसं विद्युत अभियांत्रिकी करता इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर हे सब्जेक्ट मॅटर झाले, ते त्या म्हणजे एरिया झाला की याच्यामध्ये मी डिग्री घेतलेली आहे असं. जसं BA मध्ये तुम्ही हिस्ट्रीमध्ये BA केलं, पॉलिटिकल सायन्समध्ये BA केलं, राईट. MA सोशियोलॉजीमध्ये केलं मास्टर डिग्री, MA तुम्ही कॉमर्समध्ये केलं, राईट. तसं ते त्या पदाचं आहे. ठीक आहे. विद्युत आणि यांत्रिकीमध्ये सेम इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल पॉवर. ठीक आहे. त्याच्यानंतर कृषी ॲग्रिकल्चरमध्ये वेगवेगळे 4 ॲग्रिकल्चर बघा आहे. जसं कृषी जैव तंत्रज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, ग्रहविज्ञान, अन्नतंत्र, उद्यानविद्या वगैरे वगैरे, बॉटनी, झुओलॉजी वगैरे वगैरे. महाराष्ट्रात 4 कृषी विद्यालय आहे, महाविद्यालय, ते तुम्हाला माहित पाहिजे, तिथून तुमची डिग्री झालेली पाहिजे. किंवा नॉर्मल BSc वाला पण करू शकतो. मग BSc मध्ये वनविद्या आहे, BSc मध्ये ऑनर्स आहे, BSc मध्ये मत्स्य विज्ञान आहे. वेगवेगळे तुम्ही बघून घ्या. जसं तुम्ही अकाउंट प्रोफाईलमध्ये क्लिक करतात त्यांनी चेक एलिजिबिलिटी करतात, ते ऑटोमॅटिकली सांगून देतात की तुम्ही या पदाकरता एलिजिबल आहात. हे ऍक्च्युली एवढं वाचण्याची पण गरज नाही, आता सगळं ऑनलाईन सिस्टम झालेलं आहे. ठीक आहे. डिजिटल इंडिया बडेगा इंडिया. वनसेवामध्ये तुम्हाला वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, केमिस्ट्री, फॉरेस्ट, भूशास्त्र, जिओलॉजी, मॅथमॅटिक्स, फिजिक्स, सांख्यिकी, स्टॅटिस्टिक्स, प्राणीशास्त्र, झुओलॉजी, उद्यानविद्या, पशुसंवर्धन वगैरे, ॲनिमल हस्बंडरी वगैरे वगैरे याच्यातून जरी तुम्ही केलं असेल तरी तुम्ही देऊ शकतात. इवन कृषी अभियांत्रिकीवाले पण वनसेवा देऊ शकतात. म्हणजे 3 पोस्ट वेगवेगळ्या करता तुम्ही अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर वनक्षेत्रपाल करता एवढ्या वेगवेगळ्या आहे. इंग्लिशमध्ये पण नावं दिलेली आहे, मराठीमध्ये पण नावं दिलेली आहे. ठीक आहे. अन्न व औषध करता सेम, वाचून घ्या आरामात इथं व्हिडिओ पॉज करून. आता काही काही असं आहे, जसं तुम्हाला काही काही ठिकाणी समतुल्य सांगितलं होतं की हे जरी केलं तरी तुम्ही त्या पोस्ट एक्झाम करता एलिजिबल आहात, तर ते समतुल्य अर्थ आहे. जसं विद्युत इलेक्ट्रिकलमध्ये तुम्ही इलेक्ट्रिकल पॉवर, पॉवर सिस्टम इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग याच्यामध्ये सुद्धा तुम्ही डिग्री केलेली असेल तरी तुम्हाला चालतं. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये एवढे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, IT वगैरे खूप जण करतात, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी खूप जण करतात, तर ते यावाल्या संगणक अभियांत्रिकी या पोस्ट करता तुम्ही एलिजिबल आहात आणि तुम्ही ती एक्झाम देऊ शकतात असं. त्याच्यानंतर कर्स आहे बघा, टंकलेखन हे आहे फक्त 2 पोस्ट करता. ही वाली ग्रुप C ची पोस्ट आहे, ही वाली पण ग्रुप C ची पोस्ट आहे. याच्याकरता तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. आजकाल तुम्ही बघितलं खूप जण पैसे भरून टायपिंग सर्टिफिकेट घेतात, पण खरं सांगतो खूप जण पकडलेले पण आहे. आता 2024 चालू आहे, 2013 मध्ये ज्यांनी असं केलं होतं त्यांना आता 2024 मध्ये पकडण्यात आलं, आणि जेवढं आजपर्यंत त्यांनी पेमेंट केलं आहे ते इंटरेस्ट सोबत त्यांना परत भरावं लागतं गव्हर्नमेंटला. मग आलं गेलं सगळं तथास्तु होऊन जातं. तर तसं काही करू नका. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुम्ही अडकणार. साधी एक्झाम आहे ना, वर्षातून 2 वेळेस एक्झाम होते, जून जुलै महिन्यात आणि 1 डिसेंबर जानेवारी महिन्यात. ठीक आहे. फॉर्म भरा, टायपिंगला जा, करून घ्या टायपिंग. कोणते एक जरी टायपिंग केलं तरी चालतं. इंग्लिश येतं तर इंग्लिश टायपिंग करा, मराठी येतं तर मराठी टायपिंग करा.
ठीक आहे, किंवा दोन्ही करत असाल तर दोन्ही करा. जास्तीत जास्त वॅकन्सी करता तुम्ही अप्लाय करू शकतात. ते टॅक्स असिस्टंट आणि क्लर्क टायपिस्ट यांचे करता आहे. मराठीचे 30 मिनिमम शब्द एका मिनिटात आणि 40 इंग्लिशचे. हे तुम्हाला टायपिंगवाले समजून देणार. काय करायचं बघा, गुगल घ्यायचं, गुगलमध्ये लिहायचं की टायपिंग इन्स्टिट्यूट नियर मी. तुमचे जे काही नियरमध्ये असेल तिथं जायचं, त्यांना सांगायचं की मला असं असं MPSCची एक्झाम द्यायची आहे, मला त्याबद्दल गाईड करा. तर ते बरोबर तुम्हाला गाईड करतील, त्यांना माहीत असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर वेगवेगळं तुम्हाला टंकलेखन सांगितलं. ठीक आहे. हा 3 पट उमेदवारांची संख्या चाचणी करता प्रिलिमच्या नंतर. त्याच्यानंतर हे क्वालिफाईंग असतं आणि त्याची ही मेन्सची एक्झाम असते. हे सगळं सांगतो मी मेन्सची. फक्त एवढंच लक्षात घ्या की तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे 2 टॅक्स असिस्टंट आणि क्लर्क टायपिस्ट करता, बाकी काही नाही. ठीक, एवढंच आहे. त्याच्यानंतर काही काही जणांचं असं असतं, जसं टायपिंग ओपन कॅन्डिडेट करता फॉर्म भरण्याचा, म्हणजे प्रिलिमच्या पहिलेच तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट लागतं. भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, की दिव्यांग किंवा एक्स सर्व्हिसमॅन यांना त्यावेळेस नसलं तरी चालतं. हे तुम्ही पोस्ट मिळाल्यानंतर 2 वर्षाच्या आज देऊ शकतात. पण बाकी जेवढे सगळे त्यांना तेव्हाच पाहिजे असतं. त्यामुळे या 2 पोस्ट करता तुम्ही हुकणार. त्यामुळे पहिल्यांदाच टायपिंग सर्टिफिकेट काढून घ्या, जे कोणी 2025-26 करता प्रिपरेशन करत असाल. आता वेगवेगळे एक्झाम सेंटर्स आहे महाराष्ट्रामध्ये. हे प्रिलिम करता आहे वरचेवाले आणि खालचे मेन्स करता आहे. बघून घ्या, मेन्स करता 6 आहे, त्याच्यामध्येच तुम्हाला जाऊन मेन्सची एक्झाम देऊ शकतात. आणि नॉर्मली हे तर सगळंच आहे प्रिलिमचे जिल्हा. ठीक आहे, तुमचा जिल्हा बघा आणि तिथं जाऊन एक्झाम देऊ शकतात. फिजिकल क्वालिफिकेशन प्रत्येकाला जरुरी नाही आहे, काय याला जरुरी आहे. जसं बघा, पोलीस डिपार्टमेंट ऑलरेडी सांगितलं तुम्हाला 165 सेंटीमीटर पुरुषांकरता आणि महिलांकरता 157 सेंटीमीटर हे चेस्ट वगैरे वगैरे. त्याच्यानंतर अधीक्षक राज्य आणि उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क हे वाला एवढे हाईट पाहिजे. सहाय्यक प्रादेशिक परिवहन म्हणजे RTO वाले यांना हे वाला पाहिजे. त्यानंतर जरुरी नाही की तुम्हाला चष्मा असो नसो, ऑपरेशन केला असो नसो, काही जरुरी नाही. लेझर टेक्नॉलॉजीने ऑपरेशन जरी केलं असेल किंवा चष्मा जरी असेल तरी असं काही नसतं. फक्त तुम्हाला ते रातांधळेपणा किंवा ते कॅटरॅक्ट वगैरे असं काही डोळ्याचे प्रॉब्लेम नसावे, बस एवढंच आहे. चष्मा घालून सुद्धा तुमचं एवढं विजन असेल तरी चालतं. ते असं मिथ नका बाळगू की चष्मा असल्यावर मी कसं देऊ शकतो. दुसरं, अंगावर काही टॅटू वगैरे असेल तर तसं तर असं काही बघत नाही कोणी, असं काही ऑफिशियली मेन्शन पण केलेलं नाही की टॅटू वगैरे. ते IB एक्झाम, रॉ एक्झाम, जे इंटेलिजन्स ब्युरो असतात त्यांना नाही चालत असं, कारण की ते ओळखलं जाणार ना मग तुम्ही. तर या एक्झाम तसं तर काही काढू नका, पहिलेच सांगतोय. जर असेल तर ऑपरेशनने काढता येतं, लेझरने काही दिसत नाही नंतर, ते पण तुम्ही करू शकतात. पण असे उद्योगधंदे करू नका ना. पोस्ट मिळाल्यानंतर जे करायचं ते करा. ठीक आहे. आता सहाय्यक वनरक्षक आणि ह्या वनसेवाची एक्झाम आहे, यांना पण तेवढीच हाईट पाहिजे, 163 सेंटीमीटर उंची. महिलांकरता 150, अनुसूचित जात OBC, SC ST वगैरे दृष्टी, आफ्टर करेक्शन 4+D एवढा जरी चष्मा असेल तरी चालतो, काही प्रॉब्लेम नाही. 4 नंबरच्या 4 पेक्षा कोणता चष्मा जास्त असणार तुम्हाला नॉर्मली. ठीक आहे. हे शारीरिक चाचणी हे तुम्हाला द्यावं लागतात. PSI, पोलीस अधीक्षक वगैरे वगैरे याच्याकरता. तर तुम्हाला गोळाफेक, पुलअप्स, लांब उडी, धावणे हे महिला आणि पुरुषाकरता वेगवेगळं आहे. हे सगळं तुम्हाला दिलेलं आहे. हे मुलाखत वगैरे असते. याच्यात जेव्हा तुम्ही पास होणार तेव्हा मुलाखतीला बोलवण्यात येणार. ही प्रोसेसचं पार्ट आहे. प्रोसेसचं पार्ट तुम्हाला माहितच असतो, कधी काय असतं, ग्राउंड कधी असतं, लेखी परीक्षा काय असते, हे सगळं पुढच्या पेजवर पण मी एक्सप्लेन केलेलं आहे. पण फक्त तुम्हाला आता एकंदरीत सांगतोय. प्रिलिम एक्झाम आता राज्यसेवेचं बघूया. नॉर्मली प्रिलिम एक्झाम टोटल 400 मार्काची असते. 200 मार्क GS1, 200 मार्क GS2. याच्यात CSATचा पेपर असं म्हटलं जातं, सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट CSAT. याच्यामध्ये 200 मार्कामध्ये कॉम्प्रिहेन्शन उतारे, मॅथमॅटिक्स अंकगणित, रिझनिंग बुद्धिमत्ता आणि त्यानंतर डिसिजन मेकिंग असे 4 वेगवेगळे गट असतात परीक्षेचे. गट म्हणजे सिलेबसचा पार्ट असतो आणि याच्यात पूर्ण हिस्ट्री, जॉग्रफी, सायन्स, इकॉनॉमिक्स, मग त्याच्यानंतर करंट अफेअर्स हे वाले असे प्रमुख वेगवेगळे सब्जेक्ट असतात. पुढे दाखवतोय मी. असे टोटल मराठी आणि इंग्रजी दोन्ही लँग्वेजमध्ये पेपर सेट होतात. त्यामुळे लँग्वेजवाल्यांना कोणाला प्रॉब्लेम नाही. 2 तासाचा हा MCQचा पेपर असतो. कोण बनेगा करोडपती. एका प्रश्नाला 4 ऑप्शन असतात. प्रिलिमचं हे CSAT याच्यातून क्वालिफाईंग आहे, म्हणजे ते पास झाल्यानंतरच तुमचं पेपर 1 चेक होतो. जर हाच पास झाला नाही तर हा चेक नाही होणार. आणि पास होण्याकरता मिनिमम तुम्हाला 66.66 आहे, पण राऊंड ऑफ पकडूया 67. 200 पैकी 67 मार्क लागतात. पण आजकाल बघून घ्या की याच्यात पण खूप जण पास होत नाहीये, कारण की पेपरचंच नाव आहे क्वालिफाय. आणि जर सगळेच
क्वालिफाय झाले तर मग पेपर घेऊन उपयोग काय. त्यामुळे आयोगाचा एकच दृष्टिकोन असतो की कमीत कमी जण क्वालिफाय व्हावे, त्यामुळे याचं नाव क्वालिफाईंग पेपर दिलंय. UPSC मध्ये तुम्ही बघा या सीसॅटमुळे किती जण फेल होत आहे, GS1 मध्ये किती मार्क भेटवा, काही उपयोग नाही. आता पेपर 1 मध्ये एवढे विषय आहे जसं चालू घडामोडी, करंट अफेअर्स, इतिहास, हिस्ट्री, मग एन्शियन, मेडिवल, मॉडर्न, प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक सगळं भारत येतं याच्यात. महाराष्ट्राचा, भारताचा आणि जगाचा सगळा भूगोल येतो, राज्यशास्त्र, पॉलिटी वगैरे येतो, इकॉनॉमिक्स येतो, पर्यावरण, एन्व्हायरमेंट, बायोडायव्हर्सिटी वगैरे येतो आणि जनरल सायन्स एवढा पेपर 1 मध्ये येतो. पेपर 2 मध्ये आकलन म्हणजे कॉम्प्रिहेन्शन, डिसिजन मेकिंग, निर्णय क्षमता, मानसिक क्षमता म्हणजे जनरल मेंटॅबिलिटी, हे मॅथमॅटिक्स, मराठी आणि इंग्रजी भाषा वगैरे वगैरे हे सगळं तुम्हाला येतं. आता ग्रुप बीचं आणि सीचं प्रिलिम आणि मेन्सचं पण बघूया. हे प्रिलिमचं सांगतोय, याच्यात एकच पेपर असतो. जसं सीसॅटमध्ये आपलं राज्यसेवेमध्ये 2 पेपर असतात तसे इकडे 2-2 नाही बाबा, एकच आहे बाबा, एकच आहे आणि एकच तासाची एक्झाम आहे. आणि इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये असतो, पेन पेपरवाला असतो, ऑनलाईन नसतो. याला पण कोण बनेगा करोडपती 4 ऑप्शन येतात. 100 मार्क 100 मार्क म्हणजे 1 मार्काला 1 क्वेश्चन, असं टोटल 100 प्रश्न 100 मार्काला. 1/4 निगेटिव्ह आहे, राज्यसेवेमध्ये पण 1/4 निगेटिव्ह आहे, म्हणजे 4 चुकल्यानंतर 1 बरोबर आलेला पण चुकतो, म्हणजे 5 चुकले असं ग्राह्य धरलं जातं. हे निगेटिव्ह मार्किंग नकारात्मक गुण पद्धती तुम्हाला माहित असेल. ठीक आहे, आता याचा अभ्यासक्रम बघूया. इतिहास आहे, भूगोल आहे, सेम टू सेम आहे लगभग, पण याच्यावर महाराष्ट्रावर जास्त फोकस केला जातो, हे एक लक्षात घ्या. राज्यशास्त्र, चालू घडामोडी, अंकगणित, बुद्धिमत्ता. ठीक आहे, याच्यात बुद्धिमत्तेला सर्वात जास्त, अंकगणित आणि बुद्धिमत्ता म्हणजे मॅथ्स अँड रिझनिंगला सर्वात जास्त वेटेज आहे. बाकीचे 10 मार्क 15 मार्क 10 मार्क 15 क्वेश्चन असे येतात, पण हा सर्वात जास्त 100 मधून 20% म्हणजे 20 प्रश्न यायला येतात 100 पैकी, सर्वात जास्त वेटेज आहे. तर विदाउट मॅथ्स रिझनिंग तुम्ही एक्झाम पासच होऊ शकत नाही. प्रिलिम हे बॉन्ड पेपरवर लिहून देतो. ठीक आहे, आता मेन्स एक्झामिनेशन बघूया. पहिल्यांदा राज्यसेवा बघूया, मग कंबाईन बघूया आणि मग इतर तुमचे टेक्निकल वाले पेपर्स बघूया. सर्वात पहिले राज्यसेवा, स्थापत्य हे वाले पोस्ट सांगितल्या होत्या, यांचं पहिले बघूया. यांच्याकरता टेक्निकल लेखी परीक्षा ही डिस्क्रिप्टिव्ह आहे, ही राज्यसेवेची जी 2025 पासून होणार आहे. 24 ची एक्झाम तर आता शेवटच आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल मी एक्सप्लेन केलं नाही. हा व्हिडिओ 25, 26, 27, 28 करिता आहे. ठीक आहे, याच्यामध्ये लेखी परीक्षा असते 1750 गुणांची. ठीक आहे, टोटल 9 पेपर असतात, ते पण एक्सप्लेन करतो. मुलाखत असते 275. असं तुमचं 2025 पैकी तुमचा कट ऑफ रँक लागतो. मिनिमम 50% पेक्षा जास्त असले तरी महाराष्ट्रात तुम्ही रँक 1 येतात. एक दुसरी गोष्ट, तुमचे प्रिलिमचे मार्क याच्यात ऍड होत नाही, ते प्रिलिम फक्त क्वालिफाईंग असतं. ठीक आहे, याच्यात पेपर 1 पेपर 2 सगळ्यांकरता सेम असतो. मराठीचं मराठीमध्ये, इंग्लिशचं इंग्लिशमध्ये, 3 तासाचा कालावधी, 25% गुण अर्हताकारी म्हणजे क्वालिफाईंग आहे. ठीक आहे, हे क्वालिफाय केल्यानंतरच तुम्हाला याच्यात जाता येतं मेन हे वाले पेपर. बघा, निबंधाचा 250 पहिला पेपर असतो, त्याच्यानंतर 1, 2, 3, 4 हे तुमचे जनरल स्टडीजचे, हेच 1000 मार्क इथं झाले. आणि तुमचा वैकल्पिक विषय म्हणजे ऑप्शनल निवडावा लागतो. ऑप्शनलचे 23 ते 26 असे वेगवेगळे सब्जेक्ट्स आहे, तुम्ही तुमच्यानुसार घेऊ शकतात. काही ऑप्शनल फक्त मराठीमध्ये लिहू शकतात, जसं मराठी लिटरेचर झालं. काही ऑप्शनल जे सायंटिफिक जसं झुऑलॉजी, बॉटनी असे काही सायन्सचे आहेत, सिव्हिल इंजिनिअरिंगचे, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे, ते फक्त इंग्लिशमध्ये. आणि काही इंग्लिश मराठी दोन्ही आहे, जसं सोशॉलॉजी, राज्यशास्त्र, पॉलिटिकल सायन्स, फिलॉसॉफी, राईट, सायकोलॉजी, हे दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला जे पाहिजे ते याच्याबद्दल पण एक एक्स्ट्रा वेगळा सेशन मला घ्यावा लागेल, कारण की तो पण याच्यात ऍड केला मग खूप मोठं होऊन जाईल. ठीक आहे, तर वैकल्पिक विषयावर पण मी एक सेशन घेणार आहे, लवकरच तो याच्यानंतर अपडेट होईल. याच्यापूर्वी मी न्यू MPSC जो विद्यार्थी आहे, आत्ता 12वी झाली, 10वी झाली आहे, किंवा फर्स्ट इयर सेकंड इयरमध्ये आहे, अजून ग्रॅज्युएशन कंप्लीट नाही झालं आहे, त्यांनी कशा प्रकारे 25, 26, 27 करता प्रिपरेशन करावं याच्यावरचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला नोट्स पाहिजे असणार, तुम्हाला स्टेट बोर्डच्या वेगवेगळं कंपायलेशन पाहिजे असणार, ते मी माझ्या टेलिग्रामवर टाकलेलं आहे. तुम्हाला जर टेलिग्राम लिंक भेटत नसेल, कारण की मी ते प्रायव्हेट चॅनल करून ठेवलेलं आहे, तर तुम्ही मला व्हॉट्सअप करा, तुम्हाला व्हॉट्सअपवर लिंक पाठवतो. व्हॉट्सअप करण्याकरता माझा व्हॉट्सअप नंबर लागेल. नॉर्मली गुगलवर लिहा संजय पहाडे सर, नॉर्मली गुगलवर किंवा यूट्यूबवर जरी जाऊन लिहिलं तरी तुम्हाला व्हिडिओ भेटणार. अदर दॅन PW प्लॅटफॉर्म व्यतिरिक्त मी जे तिथे शिकवलेलं आहे तिथे तुम्हाला नंबर भेटून जाणार. ठीक आहे, 3-3 तासाचं मराठी इंग्लिश वर्णनात्मक आहे, म्हणजे सब्जेक्टिव्ह लिहावं लागतं तुम्हाला.
200 250 शब्दात लिहा आणि 150 शब्दात लिहा, असे 2 प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला भेटतात, 10 मार्काचे आणि 20 मार्काचे. UPSCचा एखादा पेपर पाहिला की तुम्हाला कळून जाईल. याच्यावर तसं मी 360 ॲनालिसिस 360 डिग्री एक्सप्लेनेशनची पण सिरीज झालेली आहे. त्याच्यात मला असं वाटतं आत्तापर्यंत लगभग 27 सेशन झालेले आहे. ते पण तुम्ही सेशन बघा. त्याच्यात मी करंट इव्हेंट्स कव्हर करतो, जे करंट अफेअर्स नाही, करंट इव्हेंट्स, ज्या अशा घटना घडलेल्या आहे ज्याच्यावर MCQ म्हणजे कोण बँक करोडपती टाईप क्वेश्चन्स आणि डिस्क्रिप्टिव्ह दोन्ही फॉर्म होऊ शकतात, अशा प्रकारचे घटना. ठीक आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला UPSCचे पेपर किंवा याच्या डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन कसे तयार होतात त्या पर्टिक्युलर घटनेवर ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ते तुम्ही बघून घ्या. तर 3 ते 7 म्हणजे पेपर क्रमांक 3 ते 7, 3 आणि हे 7 हे वाले सगळे तुम्ही इंग्रजी किंवा मराठीमध्ये देऊ शकतात. मेन्सचा फॉर्म भरताना तुम्हाला मेन्शन करावं लागते मी या लँग्वेजमध्ये उत्तर लिहिणार आहे, आणि बाकीचे जो वैकल्पिक पेपर आहे तो तुम्हाला जसं सांगितलं, काही इंग्लिशवाला इंग्लिशमध्येच, मराठी लिटरेचरवाला तर इंग्लिशमध्ये नाही लिहू शकत ना, असं इंग्लिश लिटरेचरवाला इंग्लिशमध्ये लिहू शकतो, मराठीमध्ये नाही असं. तर ते बायफर्केशन मी तुम्हाला वैकल्पिक विषयाच्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये सांगणार. ठीक आहे, मेन्स एक्झामिनेशन अदर्स याच्यामध्ये स्थापत्य बघा, लेखी परीक्षा 400 गुणाची, मुलाखत 50 मार्काची, 200 स्थापत्य इंग्रजी आणि इंग्रजीमध्येच पेपर येतो. क्वेश्चन मराठीमधून येणार नाही, ते टेक्निकलवाले ते लक्षात ठेवा. हा इंग्रजीमध्ये अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी इंग्रजीमध्येच. ठीक आहे, त्याच्या हा पण वर्णनात्मक आहे, पारंपरिक आणि वर्णनात्मक दोन्ही प्रकारे येतो. त्याच्यानंतर कृषीवाले इंग्रजी लगभग जेवढे टेक्निकल आहे ते सगळे इंग्रजीमध्ये आहे. ठीक आहे, तुम्हाला लिहावा पण इंग्रजीमध्ये लागणार. ठीक आहे, आणि आपलं मेन्सचं कंबाईनचं बघूया. हा नवीन सिलेबस अपडेट झालेला आहे. याच्यामध्ये बघा, गट ब करता एक मेन्सचा पेपर होतो, गट क करता एक मेन्सचा पेपर होतो, आणि सहाय्यक मोटर व्हेकल इन्स्पेक्टर AMVI करता त्यांचा सेपरेट एक 300 मार्काचा मेन्सचा पेपर होतो, जो इंग्लिशमध्येच असतो. हे बाकीचे इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये पेपर येतात. हे पण सगळे कोण बनेगा करोडपती आहे. राज्यसेवा जशी प्रिलिम कोण बनेगा करोडपती आणि मेन्स डिस्क्रिप्टिव्ह आहे. इथं तसं नाहीये, इथं ग्रुप B आणि C मध्ये प्रिलिम पण तशीच आहे 4 ऑप्शन वाली, आणि मेन्स पण तशीच आहे 4 ऑप्शन वाली. ठीक आहे, हा तर ग्रुप B मध्ये 4 पोस्ट, ग्रुप C मध्ये टोटल 6 आहे, 6 पैकी 5 पोस्ट वेगळी, आणि या सर्वांची एकच मेन्स, या सर्वांची एकच मेन्स, याची एक मेन्स, अशा 3 मेन्स वेगवेगळे झाल्या. पण या सगळ्या 10 करता एकच प्रिलिम आहे, जे तुम्हाला मी एक्सप्लेन केलं. कट ऑफ पण वेगवेगळं लागणार. आता गट ब करता यांच्याकरता फक्त लेखी परीक्षा आहे, आणि पोलीस उपनिरीक्षक करता लेखी परीक्षा तर आहे, शारीरिक चाचणी पण आहे आणि मुलाखत पण आहे. ग्रुप C मध्ये याच्याकरता फक्त लेखी परीक्षा आहे. कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक म्हणजे टॅक्स असिस्टंट आणि क्लर्क टायपिस्ट करता लेखी सोबत हे टायपिंग सर्टिफिकेट पण लागतं, एक स्किल टेस्ट पण द्यावं लागते. ठीक आहे, आणि AMVI करता फक्त लेखी परीक्षा असते, वेगळी असते. ठीक आहे, पूर्व परीक्षेमध्ये 100 प्रश्न, 100 मार्क, 1 मार्काला 1 तासाचा पेपर इंग्लिश मराठी दोन्ही करता असतो. सगळ्या 10च्या 10 पोस्ट करतात. ठीक आहे, याच्यामध्ये हा वाला त्यांचा सिलेबस आहे, ऑलरेडी मी दाखवला, 2022चा लेटेस्ट सिलेबस आहे. त्यानंतर लेखी परीक्षेमध्ये मराठी आणि इंग्रजी सर्वांना सेम असतो. ठीक आहे, 1 तासाचा पेपर असतो. हा मराठी इंग्रजी म्हणजे ऑप्शन वाईज पण येतो आणि सब्जेक्टिव्ह पण येतो, दोन्ही असतो. ठीक आहे, आणि हा 1 तासाचा मराठी इंग्रजी. ठीक आहे, सेम आहे, सेम गट ब आणि गट क करता सेम आहे, मराठी इंग्रजी कोण बँक करोडपती टाईप आणि प्लस सब्जेक्टिव्ह पण लिहावं पण लागतं, निबंध पण लिहावं लागतो, सारांश लेखन पण करावं लागतं, तुम्हाला पॅसेज पण दिला जातो सगळे. आणि AMVI करता सेपरेट 300 मार्काचा जो फक्त इंग्रजीमध्ये असतो, 1.5 तासाचा पेपर असतो, वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे ऑप्शन वाईज. हा अभ्यासक्रम मराठी इंग्रजीचा. ठीक आहे, त्याच्यानंतर मराठी इंग्रजी झाल्यानंतर हा वाला मेन्सचा नवीन कंबाईनचा सिलेबस आलेला आहे, ज्याच्यात बुद्धिमापन, चालू घडामोडी आहे आणि सांख्यिकी स्टॅटिस्टिक्स हे नवीन ऍड करण्यात आलेलं आहे. तर मॅथ्स रिझनिंगला प्रिलिममध्ये पण वेटेज आहे 20% आणि मेन्समध्ये पण वेटेज आहे 30 ते 35% वेटेज आहे. त्यामुळे विदाउट मॅथ्स रिझनिंग तुम्ही पासच होऊ शकत नाही कंबाईनची एक्झाम, मग भले प्रिलिम असो किंवा मेन्स असो. ठीक आहे, त्यानंतर पॉलिटी, इतिहास, याच्यामध्ये एन्शियंट मेडिवल इतिहास येत नाही, ते फक्त राज्यसेवेला आहे. इथं फक्त आधुनिक भारत येतो 1857 नंतर. त्यानंतर भूगोल जास्तीत जास्त महाराष्ट्र आणि भारतावर फोकस केला जातो, जागतिक भूगोलावर एवढं येत नाही. त्याच्यानंतर पर्यावरण यांनी
नवीनच ऍड केलेलं आहे. हे सगळं पाठ पहिले राज्यसेवेच्या जुन्या पेपर पॅटर्नमध्ये होता, डिस्क्रिप्टिव्हच्या पहिल्यामध्ये, म्हणजे 2024 पर्यंतचा हा वाला त्यांनी पाठ ऍड केला आहे. त्याच्यानंतर याच्यासोबत हे वाला एरियल दिसतंय, माहिती संप्रेषण तंत्रज्ञान, दूरसंवेदन, हवाई, ड्रोन, छायाचित्रण, हे वाला हा वाला पाठ पण राज्यसेवा 2024चा पाठ होता. हा त्यांनी रिमोट सेन्सिंग वगैरे कंबाईनच्या मेन्समध्ये ऍड केलेला आहे. आणि हे इकॉनॉमिक्स 2022 लेटेस्ट सिलेबस आहे. आता ट्रेनिंग सेंटर बघूया कुठे कुठे काय काय असतं. जसं यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधन, हे यशवंत तुम्हाला माहित असेल पुण्यामध्ये आहे. इथे ग्रुप ए म्हणजे जे राज्यसेवा पास होतात, क्लास 1 ऑफिसर, क्लास 1 आणि 2 या दोघांच्या ट्रेनिंग होतात. पोस्ट मिळाल्यानंतर तुम्हाला इथे जावं लागतं, तुम्हाला ट्रेन केलं जातं आणि मग तिथून तुम्ही सर्व्हिस जॉईन करू शकतात. हे यशवंत तुम्हाला माहित असेल, हे बानेरमध्ये आहे, युनिव्हर्सिटीच्या जवळ. त्याच्यानंतर हे आहे वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण मंडळ, नागपूरमध्ये आहे. वनामती असं म्हटलं जातं शॉर्ट फॉर्म मध्ये. इथे तुम्हाला गट ब, गट क, क्लास 2, क्लास 3च्या वेगवेगळ्या पोस्ट करता तुम्ही इथं कंबाईन पास केल्यानंतर इथं जातात, इथं तुम्हाला प्रशिक्षण दिलं जातं. हे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिकमध्ये आहे. हे जे PSI वगैरे पास होतात वगैरे पोलीस डिपार्टमेंटचे, त्यांना इथं जावं लागतं. असे वेगवेगळे, हे तुम्हाला फक्त याकरता दाखवतोय की तुम्हाला माहित पाहिजे वनामती कुठं आहे, नागपूरमध्ये, नाशिकमध्ये पोलीस ट्रेनिंग अकॅडमी आहे, नॉर्मली यशद आहे पुण्यामध्ये आहे. असं हे असं वेगवेगळं, जर तुम्हाला सुद्धा असं यशदाचे ऑफिशियल वेबसाईटवरून फोटो घेतले मी, तर हे तुम्हाला दिसेल. असं तुमचा पण चेहरा तुम्हाला याच्यात पाहायचा असेल तर तुम्ही पाहू शकता. आत्तापासून इमेजिन करायला सुरुवात करा, ठीक आहे. जर तुम्हाला सुद्धा वाटतं की असा तुमचा चेहरा असावा, तुम्ही सुद्धा याच्यात असावा, तर बघा मी जास्त लांबलचक मला मोठा व्हिडिओ करायचा नव्हता, जेवढं एक्सप्लेन करू शकत होतो तेवढं केलं. पण जरी यावर तुम्हाला अजून काही डाऊट असेल, पर्टिक्युलर पर्सनल डाऊट असेल किंवा अभ्यास कसा करायचा त्यावर तर मी व्हिडिओ टाकला ऑलरेडी 2025, 26, 27 करता. पण याच्यात सुद्धा तुम्हाला काही क्वालिफिकेशनबद्दल, काही टेक्निकल बाबीबद्दल जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकतात. व्हॉट्सअप तुम्हाला माहितच आहे कुठून भेटणार, नॉर्मल गुगलवर किंवा यूट्यूब सर्चवर जा, तिथं संजय पाडे सर लिहा, तिथून तुम्हाला नंबर भेटून जाणार, ठीक आहे. कळालं? तर इथं थांबतो. जाताना प्लीज व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि याच्या खाली कमेंट बॉक्स बघा, आता रेकॉर्ड करतोय मी, तर रेकॉर्ड केल्यानंतर खाली कमेंट बॉक्स अपलोड केल्यानंतर येतो, तिथं तुम्ही मला कमेंट करून विचारू शकतात. तुमच्या प्रश्नाची मी उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार. तर नेक्स्ट व्हिडिओ पण मी वैकल्पिक विषयाबद्दल, ऑप्शनलबद्दल घेणार आहे, तर ते पण जाणून घेऊया कसा ऑप्शनल काय असतो, काय काय सब्जेक्ट असतात. आता 26 ऑप्शनल तर मी एक्सप्लेन नाही करू शकत, त्याच्यात प्रामुख्याने जे जे फेमस आहे ते मी ऑप्शनल घेणार. 7 ते 8 असे ऑप्शनल जे फेमस आहे ते जास्तीत जास्त 80% विद्यार्थी घेतात, तेवाले ऑप्शनल. त्याचं पेपर 1 आणि पेपर 2चं दोन्ही सिलेबस, त्याचं काय काय तुम्हाला बुक्स वगैरे लागतील ते सगळं, आणि प्लस आपलं नॉर्मल GSचे जे 4 पेपर आहे त्यांच्याकरता काय बुक्स फॉलो करावे डिस्क्रिप्टिव्ह करतात ते पण सांगणार आहे, ठीक आहे. तर बिलकुल टेन्शन घेऊ नका. परत भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.